नमस्कार मंडळी. आज अशा ताज्या हिरव्यागार रसरशीत अशा मी इथं ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत. आता ह्या ढोबळ्या मिरच्या मी काय करते, वेफरच्या खिसणीवर अशा किसून घेत आहे. छान अशा किसून घ्यायच्या वेफरच्या खिसणीवर. कारण काय होतं, ढोबळ्या मिरचीची साल जी असते ना ती थोडीशी जाडसर असते, त्यामुळे ते चिरून घेतल्यावर असं कचकच लागू शकतात. त्यामुळं मी अशा वेफरच्या खिसणीवर बारीक अशा खिसून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही वाटलंच तर चॉपरच्या साह्याने चॉपही करू शकतात. आता ह्या किसून घेतलेल्या ढोबळ्या मिरचीमध्ये मी एक मोठा कांदा उभा असा चिरून घेतला होता, तो घातलेला आहे. नंतर त्यामध्ये काय केलं मी, थोडंसं असं तिखट टाकले, लाल तिखट. नंतर हळद टाकली आणि चवीनुसार मीठ घालायचे. आणि हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे. मिठामुळं काय होतं, कांद्याला आणि ते ढोबळ्या मिरचीला थोडं पाणी पण सुटतं. आणि त्यामध्ये थोडंसं मी एक वाटीलाही एक वाटीमधलं पण थोडंसं बेसनपीठ मी बाजूला काढून ठेवलं आहे. एवढं बेसनपीठ त्याच्यामध्ये घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. नंतर इथं मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आता हे सर्व पीठ आणि हे बाकीचे जिन्नस एक मिक्स करून घ्यायचे छान अगोदर. बेसन पीठ जास्तही नाही हे करायचं, कारण मग काय होतं, ते जास्त नाही असं छान. आपल्याला काय करायचे, तर आज भजे करायचे तर ढोबळे मिरचीचे. ओवा टाकायचा राहिला होता, तो पण टाकून घेतला आहे मी. आणि थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं, जास्त पातळ असं हे मिश्रण करायचं नाही आहे. हे बॅटर असं थोडंसं रबरबीतच ठेवायचं आहे आणि जास्त पिठांचा वापर बी करायचा नाही. जास्त पिठांचा वापर केलं तर ते असे निब्बर होऊ शकतात. त्यामुळं थोडेसेच असे क्रिस्पी भजे आपल्याला इथं करायचे ढोबळी मिरचीचे. त्या ढोबळी मिरचीची चवही आपल्याला लागली पाहिजे, त्यामुळं पिठाचा वापर हा बेतानेच करायचा आहे. आता मी इथं गॅसवर कढई मांडून घेतली होती, त्याच्यामध्ये हे तेल छान असं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मी एक एक करून हे भजे सोडून घेते. तेलामध्ये भजे सोडताना त्यामध्ये मावतील एवढेच अगदी भजे सोडायचे, की जेणेकरून ते सगळ्या बाजूनी छान असे तळले जातील. अशा पद्धतीने भजे सोडायचे त्याच्यामध्ये, जास्त त्यांची दाटी पण नाही करायची. आता आणि एक बाजू खालची तळलीच्या नंतरच त्यांचे उलटे पालटे करून घ्यायचे. तर आता माझी एक खालची भज्यांचे काय झाले, खालची बाजू छान तळली गेलेली. आपण आता ती उलटी करून घेऊ, उलटं पालटी करून घेऊयात. अशा पद्धतीने हे काय करायचे, छान तेलामध्ये तळून घ्यायचेत. आणि हे ढोबळी मिरचीचे अशी हे भजे खायला खूप छान लागतात, कारण त्याला अशी ढोबळी मिरचीची स्वतःची अशी चव लागते. आणि शिवाय कांदा तर असतोच भज्यामध्ये. अशा पद्धतीने आपला आता हा पहिला घाणा इथं भज्यांचा तळून तयार आहे. आपण आता काढून घेऊयात. पहा किती छान काटे आलेले आहेत आपल्या भज्यांना, ते उभा कांदा आपण चिरल्यामुळं. आणि शिवाय ढोबळी मिरची ही आपण वेफरच्या खिसणीवर खिसल्यामुळं काय झाले, त्याला भज्यांना छान अशी काटे आलेत. एकदम खेकडा भजी कशी असती कांद्याची, अगदी तशा पद्धतीने हे भजे झालेले आहेत. याची चवही खूप अप्रतिम लागते. आणि हे वेगळ्या पद्धतीचे हे भजे तुम्ही पण करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. बाय.